नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत जीडीसीए रिझल्ट कशा प्रकारे असतो, तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण देणार आहोत. थोडक्यात पूर्ण याचा डिटेल व्हिडिओ ही आपण बनवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर हा जो रिझल्ट आहे त्याचा पासिंग क्रायटेरिया काय आहे किंवा त्याला आपल्याला किती मार्क्स मिळणं गरजेचं आहे, प्रत्येक विषयाचा पासिंग क्रायटेरिया कसा आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की रिझल्ट जो आहे त्याच्या 3 टप्प्यामध्ये आपण त्याला जाणून घेऊया. पहिला टप्पा जो आहे तो अशा प्रकारचा असतो की फर्स्ट तुम्हाला जे सुरुवातीला जर फर्स्ट टाइम तुम्ही एक्झाम देणार असाल तर त्या एक्झामसाठी तुम्हाला जो क्रायटेरिया आहे, तुम्ही सर्रास प्रत्येक विषयामध्ये 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळवले तर तुम्हाला, म्हणजे थोडक्यात कसं की तुम्ही प्रत्येक विषयात जरी 40 40 40 40 असे मार्क्स मिळवले तर 240 जर तुमचे टोटल आले तर तुम्ही पास होता. आता दुसऱ्या केसमध्ये काय आहे की जर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल एका विषयात 40 मार्क आहेत, बाकीच्या विषयामध्ये 50 मार्क आहेत आणि शेवटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजा 33 मार्क आहेत, 30 मार्क आहेत, तर तो विषयामध्ये तुम्ही फेल आहात, तर त्या केसमध्ये काय करायला पाहिजे किंवा त्याच्या बाकीच्या डिटेल्स कशा आहेत ते आपण एक मोठा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो जाऊन पूर्ण बघा. आणि तिसरा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काही विषयामध्ये तुम्हाला समजा एका विषयामध्ये 40 आहेत आणि 4 विषयामध्ये 50 मार्क आहेत आणि एका विषयामध्ये समजा शेवटच्या विषयामध्ये तुम्हाला समजा 36-37 मार्क्स आहेत, तर त्या केसमध्ये काय होतं याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंकही आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, इथे स्क्रीनवरती नंबर देतोय मी. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना गरज आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.